जय हिंद मित्रांनो, मी वनरक्षक एस सहाने आपल्या सर्वांचं आपलंच हक्काचं व्यासपीठ वर्दी वॉरियर ऑफिशियलवर सहर्ष स्वागत करीत आहे. 5 किलोमीटर 17 मिनिटात काढला ग्राउंड पास. पण थांब, वनरक्षक भरतीमध्ये 50% पोरं ग्राउंड पास होऊन पण फेल होतात. कारण एकच कागद कमी असेल तर घरी पाठवतात. आज या व्हिडिओमध्ये वनरक्षकच नाही तर प्रत्येक भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र याबद्दल ए टू झेड माहिती मी सांगणार आहे. हे सर्व नीट नोट करून घे आणि स्क्रीनशॉट काढून ठेव. तर चला सुरू करूया. यामध्ये आपण 3 भाग केले आहेत. 1. सर्वांसाठी लागणारे कागदपत्र. 2. आरक्षण लागू असणाऱ्यांसाठी लागणारे कागदपत्र. आणि 3. समांतर आरक्षण आणि लागणारे अन्य आवश्यक कागदपत्रे. यामध्ये भाग 1 पाहू. सर्वांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. यामध्ये नंबर 1, पासपोर्ट साईज फोटो, ज्यामध्ये फोटोकडे पाहून तूच आहे हे सिद्ध झालं पाहिजे. नंबर 2, ऑनलाईन अर्जाची प्रिंट, जो फॉर्म भरला होता त्याची प्रिंट सादर करायची आहे. नंबर 3, लेखी परीक्षा प्रवेशपत्र, म्हणजे रिटर्न एक्झाम हॉल तिकीट स्वतःकडे ठेव. नंबर 4, ओळखपत्र, ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी कार्ड यापैकी एक ओरिजिनल पाहिजे. नंबर 5, डोमोसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुझ्याकडे पाहिजे. नंबर 6, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, भारतीय नागरिक असल्याबाबतचा दाखला तहसीलदार देतात, त्यालाच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असे म्हणतात, ते तुझ्याकडे पाहिजे. नंबर 7, 10वी पासिंग सर्टिफिकेट, ज्यामध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुझ्याकडे पाहिजे. त्यानंतर नंबर 8, 12वी पासिंग, मार्कशीट प्लस सर्टिफिकेट शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी बंधनकारक आहे. नंबर 9, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी वयाचा पुरावा म्हणून यापैकी एक असले तरी चालेल. ही कागदपत्र सर्वांसाठी कंपल्सरी असणारे होते. तर आता भाग 2 पाहू, ज्यामध्ये आरक्षण लागू असलेल्यांसाठी काही वेगळे आवश्यक कागदपत्र आहेत. यामध्ये नंबर 1, जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, एस सी, एस टी, ओबीसी, एसबीसी, एससीबीसी, व्हीजेए, एन टी बी, एन टी सी, एन टी डी यांच्यासाठी आवश्यक आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आवश्यक कागदपत्र आहे. यानंतर नंबर 2, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, याची वैधता फक्त 3 वर्षाची असते. तर एकदा चेक करून घ्या की आपले नॉन क्रिमिलियर हे व्हॅलिड आहे किंवा नाही. नंबर 3, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. यासाठी नंतर पण वेळ भेटतो, पण आधी केलेलं असलं तर बरंच. आता भाग 3 पाहू, समांतर आरक्षण आणि लागणारे अन्य आवश्यक कागदपत्रे. यामध्ये नंबर 1, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधीचं आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 2, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र लागू असल्यास काढून ठेवा, कारण काढण्यासाठी खूप वेळ लागतो. नंबर 3, खेळाडू प्रमाणपत्र, राज्य किंवा राष्ट्रीय स्तराचं शासन निर्णयानुसार सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. नंबर 4, होमगार्ड प्रमाणपत्र, पात्रतेसाठी आवश्यकतेनुसार सेवा ही पूर्ण असली पाहिजे. नंबर 5, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज बुक आणि त्या संबंधित प्रमाणपत्र तसेच कागदपत्र आवश्यक आहेत. नंबर 6, रोजंदारी मजूर असल्यास वन विभागात काम केलं असेल तर उपवनसंरक्षक यांचं प्रमाणपत्र पाहिजे. नंबर 7, अनाथ असल्यास महिला व बालविकास विभागाचं प्रमाणपत्र. नंबर 8, सरकारी नोकरीत असल्यास एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. नंबर 9, उच्च शिक्षित असेल तर पदवी किंवा पदव्युत्तर मार्कशीट किंवा डिग्री तुमच्याकडे पाहिजे. नंबर 10, संगणक अर्हता प्रमाणपत्र असल्यास एम-एस-सी-आय-टी किंवा समतुल्य प्रशिक्षण कोर्स, जो की भरती झाल्यावर पण सादर करू शकतो. नंबर 11, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत याबाबतचे प्रतिज्ञापत्र हे स्वतः आपल्याला लिहून द्यावं लागतं. तर हे होते प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी लागणारे, विशेषतः वनरक्षक भरतीसाठी लागणारे अत्यावश्यक कागदपत्रे. तर आता 50-100 रुपये खर्च करून एक चांगली फाईल घे आणि हे सर्व कागदपत्र असेल तर चांगलंच, आणि नसेल तर काढायला टाक आणि फाईलमध्ये सांभाळून जमा करून ठेव, म्हणजे वेळेवर गोंधळ उडणार नाही. कारण बरेच मुलं आपल्याकडे कागदपत्र आहेत की नाही याची शहानिशा न करता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातात आणि वेळेवर कागदपत्र नसल्यास फेल होतात आणि मग नशिबाला दोष देत बसतात. त्यामुळे आत्तापासूनच यावर लक्ष दे आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी असतील तर उत्तमच. पण कुणाचं काही कारणास्तव एखादं कागदपत्र निघत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच सजेशन सांगतो. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.